घरात कमालीची शांतता होती. ती शांतता भंग करण्याचे धाडस कोणातच नव्हते. कारण घराची मालकीण माझी तोंड फुगवून बसली होती. शेवटी त्यांचा स्वभाव सर्वांनाच परिचित होता. शांतता भंग करण्याचे धाडस करणाऱ्यांवर त्यांचा राग फुटेल. त्यामुळेच सगळे गुपचूप आपापल्या कामात गुंतले होते आणि त्यांच्यासमोर येण्याचे टाळत होते. आज त्यांची धाकटी सून मानसीने त्यांना असे उत्तर दिले, हे त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. तर मोठी सून मेघा हिनेही आजपर्यंत त्यांना प्रतिक्रिया दिलेली नव्हती. ती तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या शहरात राहायची आणि वर्षातून 1-2दा इथे यायची ही वेगळी गोष्ट. अखेर एवढ्या मोठ्या कुटुंबाची इतकी वर्षे त्यांनी काळजी घेतली होती. नवरा नव्हता. अनेक वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. पण जाण्याआधीच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची आणि मुलीची लग्ने केली होती. घरात मोठा मुलगा संजय आणि त्याची पत्नी मेघा आणि त्यांची 2 मुले होती. नोकरीनिमित्त संजय त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या शहरात राहत होता. तोच धाकटा मुलगा विजय आणि त्याची पत्नी मानसी ममताजींसोबत त्याच शहरात राहत होते. त्याला 2 मुलेही होती. मुलगी नयनाचे सासरचे घरही जवळच होते. आज सगळे घरी हजर होते. नयना पती गौरवसोबत पहाटे आली. मोठा भाऊ आणि वहिनीही मुलांसोबत आले होते. खरं तर मेघा आणि संजयच्या मुलीची एंगेजमेंट 2 दिवसांनी होणार होती. मुलाचे कुटुंब याच शहरातील होते. त्यामुळे लग्नाचा कार्यक्रमही याच घरातून होणार होता. उद्यापासून बाकीच्या नातेवाईकही येणार आहेत. या संदर्भात संपूर्ण कुटुंब जमले होते. सर्वजण बाहेर सभागृहात बसून चर्चा करत होते. कार्यक्रमात काय घालायचे याचे नियोजन त्याच घरातील मुले करत होते. धाकटी सून मानसी स्वयंपाकघरात नाश्ता बनवण्यात मग्न होती. तर मेघा आणि नयनाही बाहेर हॉलमध्ये बसून चर्चा करत होत्या. मध्येच नयना नक्कीच जाऊन तिची धाकटी बहिणी मानसीला मदत करत होती. अखेर त्यांचे नाते नणंद बहिणीसारखे कमी आणि मैत्रिणींसारखे जास्त होते. आणि मानसीला मदत करायला कोणी स्वयंपाकघरात येणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं. कारण ममताजी मानसीला घरची धाकटी सून मानत होती आणि धाकट्या सुनेच्या खांद्यावर जास्त जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. मेघा बाहेरच राहते आणि अधूनमधून येत असल्याने तिला कुठलेही काम करण्याची गरज काय. नाश्ता तयार झाल्यावर नयना आणि मानसी लगेच सगळ्यांना देऊ लागल्या आणि ती स्वतः येऊन त्याच हॉलमध्ये ताट घेऊन बसली. चर्चा सुरू असताना सर्वजण आपापला नाश्ता करू लागले. तेव्हा ममताजी मानसीला म्हणाल्या, मानसी लगेच जेवणाची तयारी कर. एक रसरशीत भाजी आणि एक कोरडी भाजी तयार कर. बुंदी रायताही बनवून घे आणि सगळे झाल्यावर रोट्या गरम असतानाच भाजून घ्या. असे होऊ नये की रोट्या आधीच तयार केल्या आणि जर तुला कोणतेही औषध घ्यायचे असेल तर आधीच वेळेवर घे. असे नको व्हायला की उद्या पाहुणे येणार आहेत आणि कामाच्या वेळी पोट धरून बसली. असो, तसंही तुझ्या मासिक पाळीचा काही पत्ता नाही. कधी कधी ढगांशिवाय पाऊस पडतो. ममताजी म्हणाल्या. हे सर्वांसमोर त्या जरा जास्तच जोरात बोलल्या. नाश्ता करता करता मानसीचे हात थांबले. मानसी डोळे मिटून शांतपणे उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तेव्हा नयनाने अडवलं. आई प्लीज विचारपूर्वक बोल. मोठा भाऊ, तुझा जावाई सगळे इथे बसले आहेत आणि तू त्यांच्यासमोर तुझ्या सुनेशी असं बोलत आहेस. हो, मग काय आहे? यात चूक आहे का? होय. उद्या ती कामाच्या वेळी बसली तर काम कोण करणार? पाहुण्यांचा चहा नाश्ता जेवण कोण बघणार? मोठ्या सुनेचे स्वतःचे काम आहे. मानसी धाकटी सून आहे, त्यामुळे तिला हे सगळं सांभाळावं लागेल. तेव्हाच विजय हिंमत करून म्हणाला, आई आपण 2-3 दिवस स्वयंपाकी का ठेवत नाही? जेव्हा जेव्हा कोणाला चहा नाश्ता हवा किंवा गरम रोटी खायची असेल तेव्हा ती तयार करून त्याला देईल. मानसी पण थोडी मोकळी होईल. आजकाल तिची तब्येत ठीक नाही आहे. तू मोठा आला तुझ्या पत्नीला आधार देणारा. आजपर्यंत आम्ही घरकामाला मदत केली नाही. आम्ही तर नाही ठेवली घरात काम करणारी. घरातील लोकच तर आहेत. त्यामुळे खूपच थोडे तर काम असते. सगळे मिळून करतात. ती एकटी काही करत नाही. आणि पाहुण्यांच्या नावाने कोण येत आहे? फक्त 8-10 लोक वाढतील. मग त्यांच्यासाठी मोलकरीण ठेवायची काय गरज आहे? पण आई, भाऊच्या म्हणण्यात काय चूक आहे? आजकाल सर्वजण ते ठेवतात, जेणेकरून घरातील महिलांनाही त्याचा आनंद घेता येईल. आणि असं असलं तरी धाकट्या वहिनीला सगळी कामं सांभाळायची असतात. कोणीही मदत करत नाहीत. फक्त ते मदत करत आहेत असे म्हणायचे असते. मोलकरीण ठेवायला काय हरकत आहे? नयनाने व्यत्यय आणला. जास्त व्यत्यय आणू नकोस. तुझ्या सासरचे नियम आमच्या घरी चालत नाहीत. तुझ्या घरच्या चालीरीती वेगळ्या, आमच्या घरच्या चालीरीती वेगळ्या. गौरवनेही तिला गप्प राहण्याचा इशारा केला. बरं. संपूर्ण रूपरेषा तयार झाल्यावर काही वेळाने सर्वजण आपापल्या कामाला निघून गेले. काही जण त्या दिवशी हलवाई बुक करायला गेले तर काही तंबू बुक करायला गेले. ममताजी मेघा आणि नयनासोबत बाजारातून कपडे घेण्यासाठी गेल्या. एकीकडे मुलंही आपापल्या तयारीला निघून गेली आणि दुसरीकडे मेघा किचनमध्ये जेवायची तयारी करत होती. मात्र तयारी करत असतानाच तिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि तिला महावारी चालू झाली. आता तिचे हृदय जोरात धडधडू लागले होते. ममताजींना कळाले तर त्या सगळ्यांसमोर गोंधळ घालतील, कारण त्यांनी बोलण्यापूर्वी विचारही केला नव्हता. पण तरीही तिने हिंमत जमवली आणि जेवण बनवले आणि ती खोलीत आली आणि थोडा वेळ पडून राहिली. पडून राहून कधी झोप लागली ते तिला कळलेच नाही. दारावरची बेल वाजल्याने ती झोपेतून जागी झाली.
जाग येताच तिने वेळ बघितली तर 4 वाजले होते. ती घाबरून बेडवरून उठली आणि दार उघडायला धावली. दरवाजा उघडला तर समोर ममताजी, मेघा आणि नैना उभ्या होत्या. सून, दार उघडायला एवढा वेळ का लागला तुला? झोप लागली का? अहो, घरी खूप काम आहे आणि तू जाऊन झोपलीस? आई, ते माझ्या पोटात. तुला मासिक पाळी आली आहे का? मानसीने शांतपणे डोळे टेकवले, डोके हलवले आणि हो म्हणाली. हे पाहून दारात उभ्या असलेल्या ममताजी ओरडू लागल्या. मी तुला औषध घ्यायला सांगितले होते, पण नाही. आता हे मासिक पाळीमुळे होते. अहो, आम्ही अजूनही तुमच्या हातचे अन्न खातो, पण येणाऱ्या नातेवाईकांच्या घरी 3 दिवसांचा नियम आहे. त्यांना कळाले तर ते तुमच्या हातचे अन्नही खाणार नाहीत. आता 3 दिवस स्वयंपाकघराबाहेर राहा. घरात आनंदाचे वातावरण होते, तू उद्ध्वस्त केलेस. तुझ्याकडून कोणाचाही आनंद पाहावत नाही. अरे, घरची धाकटी सून काम करताना छान दिसते, जबाबदारी घेताना चांगली वाटते, आणि तू तर कामचोर आहेस. ममताजींच्या तोंडात जे काही येत होतं ते तेच बोलत होती. आधी पोटदुखी, वर पाळीची चिडचिड आणि मग ममताजींचे हे टोमणे. शेवटी मानसीला ते सहन झाले नाही आणि ती म्हणाली, आई, मला मुद्दाम मासिक पाळी येत नाहीये. मग तुम्ही का हे प्रकरण दाबून ओढत आहात? आणि मी कधीच नकार दिला नाही, जे तुम्ही मला आळशी म्हणताय. मी कितीही काळजीत असले, पोट धरून बसले, पण तरीही मीच जेवण बनवते आणि तुम्हाला खायला घालते. इतर कोणत्या शास्त्रात लिहिलेले आहे की धाकट्या सुनेचे वय वाढत नाही? माझं वयही वाढत आहे. माझं वय 40च्या वर आहे. हार्मोन्स बदलत आहेत. मासिक पाळी कधीही येते, किती रक्त येते. 10 दिवस रक्तस्राव थांबत नाही. पोटदुखी, हातपायांवर सूज येते, शरीर तुटते. पण तुम्हाला हे समजत नाही. तुम्हाला फक्त कामाची काळजी आहे. तुम्ही यातून कधीच गेला नाही का? तुम्हाला माझी समस्या दिसत नाही? असं म्हणत मानसी तिच्या खोलीत गेली. तेव्हापासून ममताजी गर्विष्ठ चेहऱ्याने बसल्या होत्या. नैना आणि मेघाने स्वयंपाकघरात जाऊन रोट्या भाजल्या, पण ममताजींनी अन्नाला हातही लावला नाही. संध्याकाळी जेव्हा संजय, गौरव आणि विजय घरी आले तेव्हा ममताजींचा रुबाबदार चेहरा पाहून त्यांनी हातवारे करून नैनाला विचारले. नैनानेही सगळं सांगितलं. तेव्हा संजय म्हणाला, आई, आम्ही स्वयंपाकी बुक केला आहे. ती उद्यापासून येईल आणि 3 दिवस तीच काम करेल. हे ऐकून ममताजींनी त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाल्या, मी सकाळी नकार दिला होता ना? मग का? सर्व गोष्टी तुझ्यासमोर घडत होत्या. आई, सर्व गोष्टी माझ्यासमोर घडत होत्या, म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. मानसी ही या घराची सदस्य आहे. जर ती बऱ्याचदा आजारी असेल तर आम्ही तिच्यावर कामाचा भार टाकू शकत नाही. शेवटी तिलाही आनंद घेण्याचा अधिकार आहे. आता तूही तुला पाहिजे ते कर. माझे कोण ऐकणार आहे? आज मानसीने मला उत्तर दिले, आता तू पण बोल. आई, काळासोबत बदलण्यात काय नुकसान नाही. जर तू तिचा थोडा विचार केला असतास तर तिने तुला कधीच उत्तर दिले नसते. तू तिला आमच्यापेक्षा चांगली ओळखतेस. शेवटी संजयचे बोलणे ऐकून ममताजी शांत झाल्या. शेवटी संजय काही चुकीचे बोलत नव्हता. काळासोबत बदलण्यात काय नुकसान आहे? शेवटी एखादी व्यक्ती कायमची तशीच टिकून राहू शकत नाही. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.